तिसरा पार्ट जो आहे मित्रांनो, तिसरा पार्ट मध्ये आपल्याला जे ब्रिक वर्क रिलेटेड जेवढी पण कामं आहेत ती सगळी कामं आपल्या तिसऱ्या पार्ट मध्ये इन्व्हॉल्व केलेली आहे. ओके, म्हणजेच काय की आपला जो IS 1200 आहे, ह्या IS 1200 मध्ये भरपूर पार्ट्स आहेत. त्या प्रत्येक पार्ट्स मध्ये एक पर्टिक्युलर कामाच्या रिलेटेड जेवढे पण आयटम्स असणार आहे त्या सगळ्या आयटमचे आपल्याला युनिट्स ऑफ मेजरमेंट त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, मग सिमिलरली पुढे जाऊन आपण जर बघितलं तर जो चौथा पार्ट आहे त्याच्यामध्ये स्टोन मेसनरी रिलेटेड जेवढे पण दगडी काम आहे तर दगडी कामा रिलेटेड जेवढे पण आयटम्स ऑफ वर्क आहे ते तिथं इन्व्हॉल्व केले गेलेले आहे. पाचवा जो पार्ट आहे तर तो फॉर्म वर्क रिलेटेड आहे. फॉर्म वर्क म्हणजे काय की ज्यावेळेस आपण कॉन्क्रिटिंग करत असतो तर कॉन्क्रिटिंग करताना साईडनं आपण जे काही वुडन फॉर्म वर्क वुडन जे काही आपण प्लेट्स लावत असतो त्याला आपण फॉर्म वर्क म्हणतो, बरोबर. मग या फॉर्म वर्कचे पण काही स्पेसिफिकेशन असतात की किती अॅक्युरसी पर्यंत, किती डिफ्लेक्शन, किती त्याच्यामध्ये अलाउन्स आपले किती टॉलरन्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानुसार भरपूर गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी त्या पार्ट मध्ये इन्व्हॉल्व केल्या गेलेल्या आहेत. ओके, त्यानंतर सहावा जो पार्ट आहे तर सहाव्या पार्ट मध्ये जे काही रिफ्रॅक्टरी वर्क आहे म्हणजे जे इंडस्ट्री रिलेटेड फॅक्टरी रिलेटेड जनरली ब्रिक्स ज्या तयार केल्या जातात तर ब्रिक्स तयार करताना रिफ्रॅक्टरी वर्क आपल्याला तिथे करावं लागतं. त्या रिलेटेड जेवढी पण कामं आहेत ती सगळी त्यात इन्व्हॉल्व केली गेलेली आहे. सातवा जो पार्ट आहे हार्डवेअर रिलेटेड जेवढ्या पण गोष्टी आहेत त्याचे आयटम्स ऑफ वर्क यामध्ये आहे. आठवा जो पार्ट आहे तर त्यामध्ये स्टील वर्क अँड आयर्न वर्क या रिलेटेड सगळी कामं त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे जनरली सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला खिडक्यांना समजा स्टीलचे तुम्हाला नेट तिथं बनवायचे आहे किंवा तुम्हाला स्टीलचं एखादं कोलॅप्सिबल गेट बनवायचं आहे. म्हणजे जिथं जिथं स्टीलची कामं आहे किंवा आयर्नची कामं आहे तर त्या सगळ्या रिलेटेड जी कामं आहे ते आपल्या ह्या आठव्या पार्ट मध्ये इन्व्हॉल्व केली गेलेली आहे. ओके, त्यानंतर नववा जो पार्ट आहे मित्रांनो त्यामध्ये रूफ कव्हरिंगचं जेवढं पण मटेरियल आहे म्हणजे तुमचं स्लॅबच्या वरचं रूफ टेरेसिंगचं मटेरियल असू द्या किंवा सिम्पली जे आपले लोड बेरिंग स्ट्रक्चर मध्ये जे काही तुमचे आयर्न शीट असू द्या किंवा सिमेंटचे शीट असू द्या, जे काही पत्रे आहे त्या पत्रे रिलेटेड क्लॅडिंग रिलेटेड म्हणजे त्या रिलेटेड जेवढे पण मेजरमेंट आहेत ते सगळे आपले ह्या रूफ कव्हरिंग ह्या पार्ट मध्ये काय केले गेलेले आहे, इन्व्हॉल्व केले गेलेले आहे. ओके, त्यानंतर जो 10वा पार्ट आहे यामध्ये सिलिंग आणि लाइनिंग रिलेटेड जेवढी पण पार्ट आहे ते त्याच्यात इन्व्हॉल्व केली गेलेली आहे. म्हणजे कॉन्क्रीट लाइनिंग असेल किंवा वेगवेगळ्या मटेरियलची लाईनची तुम्ही लाइनिंग करत असाल तर ते सगळ्या गोष्टी त्याचे जे मेजरमेंट आहे ते 10व्या पार्ट मध्ये आपल्याला इन्व्हॉल्व केले गेलेले आहे. ओके, त्यानंतर हा IS कोडचा जो 11वा पार्ट आहे तर 11व्या पार्ट मध्ये पेविंग रिलेटेड, पेविंग म्हणजे काय, एक रोड सरफेस तुम्ही एक पेवमेंट तयार करत असाल तर पेविंग रिलेटेड काही वर्क असेल. त्यानंतर फ्लोर फिनिश, फ्लोर फिनिश म्हणजे काय की तुम्ही फरशी बसवत असाल किंवा कार्पेट बसवत असाल तर त्या रिलेटेड जेवढ्या पण गोष्टी आहेत त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यानंतर डॅडो आहे किंवा स्कर्टिंग आहे. डॅडो म्हणजे काय की जी बाथरूम मध्ये आपण एक पर्टिक्युलर 1-2 मीटर हाईट पर्यंत वॉल वरती आपण फरशी बसवत असतो त्याला आपण डॅडो म्हणत असतो. आणि त्याच ठिकाणी स्कर्टिंग म्हणजे काय तर आपल्या हॉल मध्ये लिव्हिंग रूम मध्ये आपण भिंतीच्या सगळ्यात बॉटमला एक अशी फरशीची लाईन बसवत असतो त्याला आपण स्कर्टिंग म्हणत असतो, बरोबर. मग त्या रिलेटेड ज्या मेजरमेंट आहे की त्याला आपण कसं मेजर करणार तर त्याचे युनिट काय असणार आहे हे सगळे काय केलेले आहे आपल्याला जो आपला 11वा पार्ट आहे तर 11व्या पार्ट मध्ये इन्व्हॉल्व केलेले आहे. तिथं तुम्हाला हे सगळे युनिट बघायला भेटतील. त्याचप्रमाणे जे प्लास्टरिंग आणि पॉइंटिंग वर्क रिलेटेड जे कडे आयटम्स आहे किंवा त्याचे जे युनिट्स आहेत ते आपल्याला 12व्या पार्ट मध्ये दिलेले आहे. ओके, लक्षात ठेवा हे सगळे पार्ट कशाचे आहे, जो आपला इंडियन स्टँडर्ड कोड 1200 आहे त्या 1200 हे सगळे काय असणार आहे, पार्ट असणार आहे. IS कोडचे पण वेगवेगळे पार्ट असतात. सपोज IS 1200 पार्ट 1, IS 1200 पार्ट 2. ओके, आणि तुम्हाला जर ते डाउनलोड करायचे असेल तुम्हाला मी ते अवेलेबल करूनच देईल. पण डाउनलोड जर तुम्हाला जर इन केस पुढे फ्युचर मध्ये करायचं असेल तर सिम्पली गुगल वरती जायचं आणि तो जो IS कोडचा नंबर आहे तो टाकायचा, लिहायचा IS 1200 पार्ट 1, तुम्हाला ती PDF तिथं भेटून जाईल. ओके, तर हे झालं 12 पार्ट. त्यानंतर जो पुढचा मित्रांनो व्हाईट वॉशिंग, कलर वॉशिंग, डिस्टेम्परिंग, पेंटिंग या रिलेटेड जेवढे पण आयटम्स आहेत ते सगळे 13व्या पार्ट मध्ये इन्व्हॉल्व केलेले आहे. म्हणजेच काय की थोडक्यात फिनिशिंग वर्क, तुम्ही एखाद्या भिंतीला तुम्हाला कलर द्यायचा आहे, डिस्टेम्परिंग करायचं आहे, व्हाईट वॉशिंग करायचं आहे, म्हणजे कलर रिलेटेड जेवढे पण आयटम्स आहेत ते आपल्याला 13व्या पार्ट मध्ये तिथं दिलेले आहेत. ओके, त्यानंतर ग्लेझिंग जेवढे पण ग्लास वर्क आहे, ग्लास रिलेटेड जेवढे पण वर्क आहे त्याचे आयटम्स ऑफ वर्क तुम्हाला 14व्या पार्ट मध्ये बघायला भेटतील. त्यानंतर पेंटिंग, पॉलिशिंग आणि वॉर्निशिंग या रिलेटेडचे पार्ट जे आहे ते 15 पार्ट मध्ये तुम्हाला बघायला भेटतील. आता बघा इथं जे आहे कलरिंग रिलेटेड वर्क होतं, बिल्डिंग कलरिंग
आणि इथं जे पॉलिशिंग आणि वॉर्निशिंग वर्क आहे जनरली वुडन वर्क वरती आपण जे करत असतो, तर त्या रिलेटेडचे जेवढे पण युनिट्स आहेत ते तुम्हाला 15व्या पार्ट मध्ये बघायला भेटणार आहे. ओके, सो दिस वॉज दी 15 पार्ट्स. त्यानंतर पुढचे जे पार्ट्स आहे, मी तुम्हाला म्हटलं की टोटल आपले IS 1200 चे 28 पार्ट आहे. ओके मित्रांनो, लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगत आहे, तर बघा आपल्याला जे महत्वाचं एक्झाम साठी आहे मोड्स ऑफ मेजरमेंट, युनिट्स ऑफ मेजरमेंट. ओके, पण आपल्याला यासोबतच हे पण माहित असणं गरजेचं आहे की हे आपण कुठनं घेतलेलं आहे, का आपण हे शिकत आहोत. ओके, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि आता तुम्हाला पुढे जाऊन फ्युचर मध्ये खूप जास्त त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. ओके, बघा तुम्हाला एक्झाम तर तुम्ही 100% चांगल्या स्कोरनं पास होणारच आहेत, कारण आपण सगळं डिटेल मध्ये सगळं आन्सर कसं राईट करायचं सगळं सांगणार आहे. ओके, एक्झाम मध्ये चांगला स्कोर तुम्हाला होणार आहे, निश्चितच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे. पण ऍज अ नॉलेज म्हणून पुढे जाऊन पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या युटिलाइज करायच्या आहे. मी जसं म्हटलं की एक क्लायंट तुमच्याकडे काहीतरी घेऊन आला आर्किटेक्चर प्लॅन आणि त्याच्यावरनं तुम्हाला त्याला एस्टिमेट बनवून द्यायचा आहे. असं नको व्हायला की तुम्ही 100 रुपयाचं एस्टिमेट बनवून दिलं आणि साईट वरती गेल्यानंतर त्याला 150 रुपये कामासाठी लागताय, असं व्हायला नको. ओके, त्यासाठी तुम्हाला बेसिक पक्का असणं गरजेचं आहे, तुम्हाला रिसोर्सेस माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगत आहे की जे पण युनिट्स ऑफ मेजरमेंट आपण घेणार आहे ते IS 1200 मधनं घेणार आहेत. ओके, तर ते बाकीचे पार्ट झाले. त्यानंतर जो पुढचा 16 नंबरचा जो पार्ट आहे मित्रांनो, तर 16 नंबरचा पार्ट जो आहे त्यामध्ये जनरली जे काही लेइंग ऑफ वॉटर रिलेटेड किंवा सिवर लाईन रिलेटेड जेवढी पण कामं आहे त्याची जे आयटम्स ऑफ वर्क आहे त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यानंतर 18वा जो पार्ट आहे त्यामध्ये डिमॉलिशन आणि डिसमेंटलिंग रिलेटेडचे जेवढे पण आयटम्स ऑफ वर्क आहे ते इन्व्हॉल्व केले गेलेले आहे. जो 19 नंबरचा पार्ट आहे त्यामध्ये वॉटर सप्लाय आणि प्लंबिंग आणि ड्रेन रिलेटेड. बघा जो 16वा पार्ट होता त्यामध्ये सिवर लाईनच्या रिलेटेड जे गटार वर्क जे आहे किंवा त्याचे जे पाईप्स आहे किंवा गटारीचं जे तुम्हाला काम करायचं आहे त्या रिलेटेड सिवर लाईन रिलेटेड वर्क आहे. पण त्याच ठिकाणी जर 19 पार्ट जर बघितला तर त्यामध्ये वॉटर सप्लाय आणि प्लंबिंग म्हणजे पिण्याच्या पाण्याविषयी तिथं काय केलेले आहे आयटम्स ऑफ वर्क दिले गेलेले आहे. ओके, त्यानंतर जो काही 20 नंबरचा पार्ट आहे त्यामध्ये गॅसची एखादी पाईपलाईन असेल किंवा ऑइलची पाईपलाईन असेल तर त्या रिलेटेडचे जेवढे पण आयटम्स ऑफ वर्क आहे ते त्यामध्ये दिलेले आहे. परत तुम्हाला सांगतो मी आयटम्स ऑफ वर्क ज्या म्हणत आहे म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर कामाचा एखादा भाग जो आहे तो तुम्ही कोणत्या युनिट मध्ये मोजणार ते तुम्हाला तिथे सांगितलं गेलेलं आहे. अगेन एक्झाम्पल आपलं की बिल्डिंगचं काम आहे आणि बिल्डिंगच्या कामामध्ये खोदकाम करत आहेत, तर पूर्ण बिल्डिंगचं जे काम आहे त्यामधलं खोदकाम हे काय आहे, एक त्यातलं एक काम आहे, त्यातलं ते एक काम आहे, त्याला कसं मोजायचं कोणत्या युनिट मध्ये मोजायचं ते आपण तिथं सांगत आहोत. ओके, पुढं जो 21वा पार्ट आहे तो वुडन वर्क आणि जॉइनरी रिलेटेड आहे. त्यानंतर 22वा पार्ट आहे तो सगळा पर्टिक्युलर मटेरियल विषयी रिलेटेड आहे. 23वा पार्ट जो आहे तो पायलिंग रिलेटेड. पायलिंग म्हणजे काय, इट इज द टाइप्स ऑफ द फाउंडेशन. आपल्याला माहित आहे तुमचं बेसिक सिव्हिल मध्ये पण तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस आपण बिल्डिंगचं फाउंडेशन करतो तर खालचा स्ट्राटा कसा आहे त्याच्या बेसिस वरती आपण फाउंडेशन तिथं करत असतो, बरोबर. मग आता हे फाउंडेशन करताना एक तर पाईल वरती फाउंडेशन असणार आहे किंवा आपलं रेग्युलर जे काही आयसोलेटेड फाउंडेशन आहे राफ्ट फुटिंग आहे ते असणार आहे. ओके, मग पायलिंग वर जे आपण उभा कॉलम देत असतो त्या कॉलमच्या वरती कॅप टाकून त्याच्यावरती आपण आपला जो बिल्डिंगचा कॉलम आहे तो उभा करत असतो. ओके, तर त्या पायलिंग वर्क रिलेटेड जेवढे पण जे काही आयटम्स ऑफ वर्क आहे ते आपल्या 23 नंबरच्या पार्ट मध्ये इन्व्हॉल्व केले गेलेले आहेत. त्यानंतर जे वेल फाउंडेशन आहे, आपल्याला एक मोठं जे फाउंडेशन करायचं असतं सर्क्युलर फाउंडेशन, त्याला आपण वेल फाउंडेशन म्हणतो जनरली. जिथं पाण्याचा भाग आहे पाण्यामध्ये तुम्हाला एखादं स्ट्रक्चर उभं करायचं असतं तर तिथं आपण याचे फाउंडेशन तयार करत असतो. तर तिथं तुम्ही काय करणार आहे या वेल फाउंडेशन रिलेटेडचं वर्क यूज करू शकता. त्यानंतर सॉरी फॉर इंटरप्शन. तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्ही हे लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, ज्यावर तुम्हाला मिळून जाईल डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे ऑनलाईन क्लासेस, ते सुद्धा अफोर्डेबल कॉस्ट मध्ये अतिशय कमी किमतीत जबरदस्त क्वालिटी सोबत आम्ही शिकवलेलं आहे. तर बघा आमच्या स्टार टीमचं शिकवणं पहिले बघा, फ्री डेमो लेक्चर तुम्हाला दिलेले आहे. ते जर तुम्हाला आवडले तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता. तर बघा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल, फ्री क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला मिळेल, थेरी नोट्स तुम्हाला मिळेल, फॉर्म्युलाचे नोट्स मिळेल, IMP क्वेश्चन बँक, IMP क्वेश्चन पेपर सर्व काही तुम्हाला मिळणार आहे अतिशय कमी किमतीत. तर जा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि फ्री डेमो लेक्चर पहिले बघा, आवडलं तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता. आणि ऍप्लिकेशन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स वगैरे असेल, काही इश्यूज वगैरे असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. आणि त्यासोबतच आमच्या टीम कडून जर तुम्ही कोर्स परचेस करत असाल तुम्हाला 20 रुपीजचा एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे, चला तर कंटिन्यू करूया या व्हिडिओ. टनेलिंग. आता टनेल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, टनेल रिलेटेड जेवढे पण आयटम्स ऑफ वर्क आहे
आहे ते 25 नंबरच्या पार्ट मध्ये इन्व्हॉल्व केले गेलेले आहे. त्यानंतर ऍसिड रेझिस्टंट लाइनिंग त्या रिलेटेड जे काम आहे ते 26 नंबरच्या पार्ट मध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे बघा जनरली फॅक्टरीज मध्ये इंडस्ट्रीज मध्ये आपल्याला ज्यावेळेस ऍसिड यूज केलं जातं त्या ऍसिड मुळे जे काही ऍसिड ज्या पाईपलाईन मधनं जात असतं किंवा ज्या आपण कंड्यूट मधनं जात असतं तर त्याच्या साईडच्या ते जे काही ज्या कंड्यूट मधनं जात आहे त्या मटेरियलला ते काय करत असतं डिटोरिएट करत असतं आणि ते डिटोरिएट होऊ नये त्यामुळे आपण आतमधनं त्याला एक लाइनिंग देत असतो पॉलिशिंग करत असतो आणि त्यासाठी जे काही रिलेटेड वर्क आहे ते 26 नंबरच्या पार्ट मध्ये इन्व्हॉल्व केलं गेलेलं आहे. त्यानंतर अर्थवर्क डन बाय मेकॅनिकल ऍप्लिकेशन्स ओके म्हणजे जे काही जेसीबी मशिनरीज तुम्ही वापरणार आहे त्यासाठी रिलेटेड जे आयटम्स ऑफ वर्क आहे ते पार्ट 27 मध्ये आहे. आणि सगळ्यात शेवटी पार्ट 28 मध्ये जे काही साऊंड इन्सुलेशन वर्क आहे म्हणजे अकॉस्टिक रिलेटेड जेवढं पण तुम्ही काम करता सपोज तुमचं ऑडिटोरियम आहे आणि ऑडिटोरियम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला माहित आहे की ऑडिटोरियम मध्ये जनरली आपण अकॉस्टिक मेंटेन करत असतो म्हणजेच इको तिथं तयार होऊ नये किंवा साऊंड बाहेर जास्त जाऊ नये साऊंडचं इन्सुलेशन आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण तिथे भरपूर वुडन वर्क करत असतो वेगवेगळी कामं करत असतो. मग त्या रिलेटेड जेवढे पण आयटम्स आहे ते सगळे काय आहे या 28 नंबरच्या पार्ट मध्ये इन्व्हॉल्व आहे. ओके सो दिस वॉज द टोटल 28 पार्ट्स ऑफ द IS 1200 हे सगळे IS 1200 चे आपले 28 पार्ट आहेत. कोणत्या पार्ट मध्ये काय दिलेलं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके नाव आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय शिकायचं आहे बघा लक्षात घ्या. जे काही मोड्स ऑफ मेजरमेंट आहे युनिट्स ऑफ मेजरमेंट आहे म्हणजेच कोणतं काम कशात मोजायचं हे आपल्याला शिकायचं आहे. मग सर आपल्याला हे सगळं शिकायचं आहे का नाही. आपला जो स्कोप आहे तो जनरली आपल्याला बिल्डिंगच्या रिलेटेड जेवढे पण काम आहे त्या रिलेटेडच आपल्याला इथे शिकायचं आहे. म्हणजे तुमचं लोड बेअरिंग स्ट्रक्चर असू द्या तुमचं फ्रेम्ड स्ट्रक्चर असू द्या लोड बेअरिंग किंवा फ्रेम स्ट्रक्चरच्या रिलेटेड जेवढे पण काम आहे त्या सगळ्या कामांच्या रिलेटेड मग कोणकोणते तुम्ही युनिट्स यूज करता ते आपल्याला इथं शिकायचे आहे. ओके मग आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला स्टार्ट करायचं आहे आपल्याला मोड्स ऑफ मेजरमेंट फॉर अर्थवर्क. अर्थवर्क म्हणजे काय रे खोदकाम. तर खोदकामासाठी मग तुम्ही कोणतं युनिट वापरणार कोणत्या युनिट मध्ये ते खोदकाम तुम्ही मोजणार हे आपल्याला आता इथून पुढे शिकायचं आहे. ओके मग त्यानंतर पुढे जाऊन कॉन्क्रिटिंग रिलेटेड वर्क असेल प्लास्टरिंग वर्क असेल स्टील रिलेटेड वर्क असेल ते एक एक आपण बघणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला स्टार्ट करताना आपण अर्थवर्क मग आपण बघितलं आताच आपण अर्थवर्क साठी कोणता IS कोड यूज करणार तर आपल्याला माहित आहे सगळ्यात पहिला जो पार्ट 1 आहे पार्ट 1 मध्ये अर्थवर्क रिलेटेड आपल्याला युनिट्स ऑफ मेजरमेंट दिलेले आहेत. आलं का लक्षात. पुढच्या सेशन मध्ये मी तुम्हाला हे IS कोड कसा असतो हे तुम्हाला मी दाखवल. ओके सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की IS 1200 चा जो पार्ट 1 आहे तर पार्ट 1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे रे हे सगळे अर्थवर्क रिलेटेड जे काही युनिट्स ऑफ मेजरमेंट आहे ते आपल्याला तिथं बघायचे आहे. आता सुरुवातीला बघा सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही अशा प्रकारचं काय केलेलं आहे पाईपलाईन साठी खोदकाम केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही काय केलं पाईपलाईन साठी खोदकाम केलं मग आपल्याला इथं दिसत आहे की इथं जर मी बघितलं तर ही पाईपलाईनची काय आहे लेंथ मला दिसत आहे ही पाईपलाईनची लेंथ मला इथं दिसत आहे. त्यानंतर ही पाईपलाईनची विड्थ मला इथं दिसत आहे आणि याच ठिकाणी इथं जर बघितलं तर ही पाईपलाईनची खोली मला इथं दिसत आहे म्हणजे किती खोल आहे ते मला इथं दिसत आहे. म्हणजे मी इथं 3 डायमेन्शन देऊ शकतो एक माझी लेंथ आहे एक माझी विड्थ आहे आणि एक माझी काय आहे डेप्थ आहे. ओके मग हे 3 डायमेन्शन मी मोजू शकतो का येस सर मी मोजू शकतो. कसं मोजू शकतो तर आपल्याकडे जो टेप आहे टेपच्या साहाय्याने किती लेंथ त्यानं एक्सकॅव्हेशन केलेलं आहे किती विड्थ त्यानं एक्सकॅव्हेशन केलेलं आहे किती खोली त्याने खोदलेली आहे हे मी मोजू शकतो. ओके इथपर्यंत क्लिअर झालं. ओके मग आता सर किती त्यानं खोदकाम केलं हे मी कसं सांगणार. जसं मी सांगतो की मी दूध आणलं मी 1 लिटर दूध आणलं मी साखर आणली मी 1 किलो साखर आणली हे मी जसं सांगतो तसं यानं किती खोदकाम केलं हे मी कसं सांगणार. तर मित्रांनो जेवढं पण खोदकाम आहे ते सगळं खोदकाम आपण व्हॉल्यूम मध्ये मोजत असतो. कशामध्ये व्हॉल्यूम मध्ये. मग याचं व्हॉल्यूम कसं आपण मोजणार तर आपल्याकडं याचं बघा डायमेन्शन्स कोणकोणते अवेलेबल आहे त्याची आपल्याकडं लेंथ अवेलेबल आहे L त्याच्यानंतर त्याची आपल्याकडे डेप्थ अवेलेबल आहे D त्यानंतर त्याची आपल्याकडे विड्थ अवेलेबल आहे W. मग मला हा जो काही माझा रेक्टँगल आहे ह्या रेक्टँगलचं जर मला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी कसं कॅल्क्युलेट करू शकतो. सो मी असं म्हणतो की ही लेंथ आहे ती मी मीटर मध्ये मोजली डेप्थ आहे ती मी मीटर मध्ये मोजली आणि विड्थ आहे ती पण मीटर मध्ये मोजलेली आहे. बरोबर मग आता पुढं मला जर याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपलं बेसिक
वरनं आपल्याला माहित आहे की व्हॉल्यूम आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, लेंथ इंटू विड्थ इंटू डेप्थ, म्हणजेच मीटर इंटू मीटर इंटू मीटर. म्हणजेच मला सांगा हे जे तुमचं व्हॉल्यूम आहे काहीतरी XYZ व्हॉल्यूम येणार आहे आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती कशात येणार आहे, मीटर इंटू मीटर इंटू मीटर. म्हणजे मीटरचा काय झाला, क्यूब. म्हणजेच मीटर क्यूब मध्ये आपण ही क्वांटिटी मोजणार आहे. याला किती इथनं खोदकाम केलं, यातनं किती माती इथं काढून बाहेर टाकली, हे कशात मोजणार आहे, मीटर क्यूब मध्ये मोजणार आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही इस्टिमेट बनवत असता किंवा इस्टिमेट मध्ये तुम्ही ही मीटर क्यूबची क्वांटिटी ज्यावेळेस राईट करत असता, तर बऱ्याच वेळेस हे असं मीटर क्यूब न राईट करता आपण काय करत असतो, CUM असं राईट करत असतो. मग आता सर हे CUM काय आहे, तर मीटर क्यूब न बोलता आपण क्युबिक मीटर त्याला म्हणत असतो. आणि हे जे क्युबिक मीटर आहे त्यालाच आपण राईट करताना काय करतो रे, CUM असं राईट करत असतो. बघा क्युबिक मीटरलाच आपण कसं राईट करणार, CUM असं राईट करणार आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट आता क्लिअर झालेली आहे की जेवढं पण अर्थ काम आहे ते आपण काय करतो, मीटर क्यूब मध्ये मोजत असतो. ओके. मग आता हे फक्त जे अर्थवर्क मध्ये फक्त एवढंच असणार आहे का, की याला खोदा आणि माती बाहेर टाका, एवढंच अर्थवर्क असणार आहे का, नाही. अर्थवर्क रिलेटेड भरपूर गोष्टी असणार आहे. ओके. आता यामध्ये त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते आपण पुढे बघणार आहे, त्याचा टेबल आपण एक बघणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे. बघा लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस व्हॉल्यूम आपण असाच कॅल्क्युलेट करणार का, नाही. इथं फक्त आपला कसा होता, रेक्टँगल होता, एक डेप्थ होती, म्हणून आपण अशा प्रकारे व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला, L इंटू W इंटू D. पण तुमचं प्रॅक्टिकली जेव्हा पण तुम्ही तिथं एक्सकेव्हेशनचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करता, तिथं जसा शेप असेल त्या शेप नुसार तुम्हाला त्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावा लागेल. फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला एक मी एक्सकेव्हेशन इथं शो केलेलं आहे. मग आता सर ह्या एक्सकेव्हेशन मध्ये मी जर बघितलं तर त्याचं जे एक्सकेव्हेशन आहे ते कसं केलेलं आहे, बघा सुरुवातीला जर बघितलं तर आतमध्ये एक तुम्हाला रेक्टँगल इथं दिसत आहे. इथं जर बघितलं तर अशा प्रकारे आतमध्ये हा रेक्टँगल तुम्हाला एक दिसत आहे. आणि हा रेक्टँगल असा रेक्टँगल आहे का, नाही. याच्या ज्या साईड आहे या साईडला अशा प्रकारे स्लोप तिथं दिलेला आहे. बघा इथं लक्षात घ्या, या साईडला काय केलेलं आहे, स्लोप त्याला अशा प्रकारे, हा पूर्ण व्हर्टिकल नाही, त्याला अशा प्रकारे स्लोप दिलेला आहे. त्यानंतर त्याच्या बाहेर परत अशा प्रकारचं एक्सकेव्हेशन केलेलं आहे. त्यानंतर परत त्याच्या बाहेर अशा प्रकारचं एक्सकेव्हेशन केलेलं आहे. म्हणजे इथं जो आपला रेग्युलर रेक्टँगल आहे त्यासारखा शेप आहे का, नाही. तर इथं अशा प्रकारे ट्रॅपेझॉइड तयार झालेला आहे. मग ह्या ट्रॅपेझॉइडचं व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. म्हणजे अल्टिमेटली नोट पॉइंट लिहून घ्या, महत्वाची गोष्ट सांगायचं काय आहे फक्त, की अर्थवर्क कॅल्क्युलेट करताना तुम्ही त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करणार आहे. मग ते कसं कॅल्क्युलेट करायचं तर ते डिपेंड करतं तुमचा व्हॉल्युमेट्रिक शेप कसा आहे. ट्रॅपेझॉइड असेल तर ट्रॅपेझॉइडचा व्हॉल्यूम काढा, रेक्टँगल असेल तर रेक्टँगलचा व्हॉल्यूम काढा. साईट वरती जसं तुमचा शेप आहे त्यानुसार त्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा आहे. फक्त सांगायची गोष्ट एकच, की जे पण तुम्ही अर्थवर्क आहे ते अर्थवर्क कॅल्क्युलेट करताना मीटर क्यूब किंवा त्याला आपण क्युबिक मीटर म्हणतो, त्याला आपण CUM असं राईट करत असतो, त्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे. इथपर्यंत आय थिंक तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. पण याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहे, एक दोन एक्सेप्शन्स आहे, मी तुम्हाला सांगतो ते. ओके. तर बघा आता एक्झाम साठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर एक्झाम मध्ये हे तुम्हाला महत्वाचं आहे की कोणतं काम तुम्ही अर्थवर्क रिलेटेड, आपण काय बघतोय, अर्थवर्क बघतोय, माती रिलेटेड काम बघतोय, मग त्या रिलेटेड कोणतं काम कोणत्या युनिट मध्ये तुम्ही मेजर करणार हे एक्झाम साठी तुमचं महत्वाचं आहे. एक्झाम मध्ये सिम्पली क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, राईट डाऊन दी मोड्स ऑफ मेजरमेंट ऑफ दी फॉलोइंग. खाली जे तुम्हाला काम दिलेलं आहे त्याचा मोड्स ऑफ मेजरमेंट सांगा. मग तुम्हाला एक्झाम मध्ये सिंपल दिलेलं जाईल की अर्थवर्क इन एक्सकेव्हेशन इन ऑर्डिनरी सॉइल, अर्थवर्क इन मिक्स्ड सॉइल, कंकर, बाजरी, अर्थवर्क इन हार्ड सॉइल. मग असं तुम्हाला तिथं एक्झाम मध्ये दिलं जाईल आणि विचारलं जाईल की याच्यासाठी तुम्ही कोणतं युनिट यूज करणार. तर त्यासाठी आपण कोणतं युनिट यूज करणार आहे, मीटर क्यूब. आणि त्याला मी तुम्हाला सांगितलंय की पूर्ण एस्टिमेट मध्ये आपण मीटर क्यूब अशा प्रकारे राईट न करता आपण काय करणार आहे, CUM क्युबिक मीटर असं आपण राईट करणार आहे. ओके. म्हणजेच बघा जेवढं पण एक्सकेव्हेशनचं काम असेल, सॉइल मध्ये असू द्या, कोणत्या पण टाईपचं, बघा तिथं हार्ड रॉक असू द्या, सॉफ्ट रॉक असू द्या, कसं पण असू द्या, पण एक्सकेव्हेशन तुम्ही करताय, खोदकाम माती काढून बाहेर टाकताय ना, तर ते मोजताना तुम्ही कशात मोजणार, क्युबिक मीटर मध्ये मोजणार आहे. हे झालं तुमचं सगळ्यात पहिली गोष्ट. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट, रॉक पण एक्सकेव्हेट करत असाल तर मी तुम्हाला सांगितलं कशात मोजणार, मीटर क्यूब मध्येच मोजणार. त्यानंतर अर्थ फिलिंग आता तुम्ही करत असाल, बघा आपण आतापर्यंत काय करत होतो, खोदकाम म्हणजे माती खोदून बाहेर टाकत होतो, पण आता
फाउंडेशन तुम्ही तयार केलं आणि उरलेल्या जागेमध्ये तुम्हाला आता परत परत माती काय करायची आहे, परत त्याच्यामध्ये भरायची आहे, परत माती त्याच्यात रिफिल करायची आहे. मग बॅक फिलिंग किंवा रिफिलिंग जरी तुम्ही करत असाल तर किती माती तुम्ही उचलून त्याच्यात टाकत आहात हे सुद्धा तुम्हाला मोजताना कशात मोजायचं आहे, मीटर क्यूब मध्येच मोजायचं आहे. म्हणजेच बॅक फिलिंग किंवा अर्थ फिलिंग जे आहे ते पण आपण कशात मोजणार, मीटर क्यूब मध्येच आपण त्याला मोजणार आहे. क्लिअर झालं? ओके. त्यानंतर पुढं अर्थ फिलिंग, मग त्या फाउंडेशन मध्ये तुम्ही करत असाल कशात पण कुठं पण अर्थ फिलिंग बॅक फिलिंग करत असाल तर ते कशामध्ये मोजणार आहे, मीटर क्यूब किंवा क्युबिक मीटर मध्ये आपण मोजणार आहे. ओके. त्यानंतर प्लिंथ मध्ये अर्थ फिलिंग करताय परत आपण कशात मोजणार, मीटर क्यूब मध्ये मोजणार. म्हणजे सिम्पली बघा, लक्षात ठेवणं खूप सोपं आहे एक्झाम साठी तुम्हाला. माती उचलून बाहेर टाकताय, मीटर क्यूब मध्ये मोजा. बाहेरची माती परत त्यामध्ये टाकताय, मीटर क्यूब मध्ये मोजा. सिंपल. मग ते तुम्ही खोदकाम करताना तुम्ही सॉइल मध्ये करताय की हार्ड रॉक मध्ये करताय की स्टॉप कशात करताय, डझंट मॅटर. मोजताना तुम्ही मीटर क्यूब मध्ये मोजणार. ओके. त्याचप्रमाणे जी बाहेरची माती आहे तुम्ही ती परत ट्रेंच मध्ये फिल करताय की फाउंडेशन मध्ये टाकताय की प्लिंथ मध्ये टाकताय, डझंट मॅटर. मोजताना कशात मोजणार, मीटर क्यूब मध्ये मोजणार आहे. ओके. सो हे झालं एक गोष्ट. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट बघा, परत अर्थवर्क तुम्ही बँकिंग साठी करताय, कटिंग करताय, रोड साठी, इरिगेशन चॅनल साठी. बघा, कॅनल आपलं माहित आहे, कॅनल ज्याच्यातनं आपलं पाणी आपण इरिगेशन साठी देत असतो. त्या कॅनलच्या साईडला अशा प्रकारे भराव केलेला असतो. त्या भरावला आपण बँकिंग असं म्हणत असतो. तिथनं आपण जाऊ शकतो, त्याच्यावरनं गाड्या पण घेऊन जाऊ शकतो. मग तो जो भराव केलेला आहे तो पण मोजताना आपण कशात मोजत असतो, मीटर क्यूब मध्येच मोजत असतो. इथपर्यंत क्लिअर झालं? ओके. आता 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 महत्वाची गोष्ट, ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. का लक्षात ठेवायच्या आहे? कारण हे आपण मीटर क्यूब मध्ये मोजणार नाही. का मोजणार नाही ते आपण तुम्हाला सांगतो. बघा, पहिला आहे सरफेस ड्रेसिंग आणि लेवलिंग आणि क्लिनिंग. आता सरफेस ड्रेसिंग म्हणजे काय आहे तर बघा, लक्षात घ्या मित्रांनो. जेव्हा पण साईट वरती तुम्ही कामाला जात असता, एखादं तुम्हाला फाउंडेशनचं किंवा साईटचं तुम्हाला तिथं लेआउट द्यायचं आहे किंवा साईटची मार्किंग, चुना मार्किंग तुम्हाला करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही काय करता, तर वरची वर थोडासा जो मातीचा जो लेअर आहे तो काय करता, बाजूला काढून घेता आणि तेवढी जी जागा आहे ती तुम्ही साफ करून घेत असता, बरोबर ना. मग वरची वर एकदम थोडासा लेअर ज्यावेळेस तुम्ही वाईप ऑफ करून घेता लेआउट देण्यासाठी, तर त्याला आपण सरफेस ड्रेसिंग असं म्हणत असतो किंवा लेवलिंगचं काम आपण तिथं करत असतो. ओके. मग हे मोजताना आपण मीटर क्यूब मध्ये मोजणार नाही. का? कारण त्याची जी डेप्थ आहे, त्याची जी खोली आहे ती खूप कमी असणार आहे, एकदम छोटी असणार आहे. मग आपल्यासाठी कोणते दोन पॅरामीटर उरले बघा, लक्षात घ्या मी काय सांगतो. सपोज सपोज तुम्ही अशा प्रकारे इथं काय करत आहात, इथं ह्या एरियावरती काम करत आहात आणि याची जी खोली आहे ती खूप छोटी आहे. याची जी खोली आहे, सपोज ही त्याची लेंथ आहे, ही त्याची विड्थ आहे, पण त्याची जी डेप्थ आहे ती डेप्थ खूप छोटी आहे. ती म्हणजे आपण त्याला निग्लेक्ट करू शकतो. मग त्यावेळेस आपल्यासाठी मेन जो एरिया आहे तो एरिया कोणता असणार आहे, हा सरफेस एरिया. मग हा जर मीटर मध्ये असेल, हा जर मीटर मध्ये असेल, दोघांचा गुणाकार केला तर हा सरफेस एरिया आपण कशामध्ये मोजणार, मीटर स्क्वेअर मध्ये आपण मोजणार आहे. म्हणजेच लक्षात ठेवा, सरफेस ड्रेसिंग असेल, लेवलिंगचं काम करत असाल किंवा तिथं क्लिनिंग साफसफाई करत असाल तर ते काम मोजताना तुम्ही नेहमी मीटर स्क्वेअर मध्ये मोजणार आहे. आणि जसं आपण मीटर क्यूबला आपण क्युबिक मीटर CUM लिहित होतो, अगदी सेम त्याचप्रमाणे मीटर स्क्वेअर असेल तर त्याला राईट करताना तुम्ही काय करणार आहे, स्क्वेअर मीटर मध्ये राईट करणार आहे. याला लक्षात. आणि कसं, SUM. क्लिअर? ओके. त्यानंतर तुम्ही झाडांचं कटिंग करत आहात, झाडं जर तोडत जर असाल तर झाडं तोडताना त्याला तुम्ही मीटर क्यूब मध्ये किंवा मीटर स्क्वेअर मध्ये मोजू शकत नाही. किती झाडं तुम्ही तोडत आहात ते तुम्ही मोजत असता. म्हणजेच नंबर्स मध्ये तुम्ही त्याचं काय करणार आहे, मेजरमेंट करणार आहे, किती झाडं तुम्ही तिथं तोडत आहात. ओके. त्यानंतर पडलिंग किंवा पडल क्ले म्हणजे जे काही आपण माती रिलेटेड जे काही बघा, कुंभार जी माती मिक्स करत असते एकमेकांमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये पण ज्यावेळेस विटा बनवायच्या असतात तर त्यावेळेस माती मिक्स केली जाते, ती मातीचं जे काम आहे ते सगळं आपण मोजताना क्युबिक मीटर मध्ये मोजणार आहे. आणि त्यानंतर सँड फिलिंग म्हणजेच आपण आता एखादा खड्डा खणला त्यामध्ये तुम्हाला वाळू टाकायची आहे, तर वाळू पण मोजताना काय मोजणार आपण, त्याचा व्हॉल्यूमच मोजणार आहे. म्हणजेच क्युबिक मीटर मध्येच आपण त्याला मोजणार आहे. ओके. आणि लास्टला दोन आणखी क्वांटिटी महत्वाच्या आहेत, की जे काही स्टोन असेल किंवा बोल्डर असेल, बघा दगड उचलून तुम्ही एखाद्या खड्ड्यात टाकत आहात तर ते सुद्धा मोजताना किती व्हॉल्यूम मध्ये तुम्हाला ते दगड टाकायचे आहे तर ते मोजताना तुम्ही सुद्धा क्युबिक मीटर मध्येच मोजणार आहे. ओके. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी रॉकची ब्लास्टिंग तुम्हाला करायची आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला खोदकाम करायचं आहे तर तिथं तुम्हाला आपली साधी मातीच भेटेल असं आहे का, नाही, तिथं तुम्हाला चांगला कडक दगड पण भेटू शकतो. मग तो दगड तुम्ही असा JCB न किंवा ब्रेकिंग न बाहेर काढू शकत नाही, त्यावेळेस तुम्हाला तिथं ब्लास्टिंग करणं गरजेचं असतं.
मग किती मीटर ब्लास्टिंग केल्यानंतर किती मीटर क्यूब व्हॉल्यूम आपण त्यातनं बाहेर काढला, तर ते पण तुम्ही काय करता क्युबिक मीटर मध्येच मोजत असता. आलं का लक्षात? आता या अर्थवर्क रिलेटेड दोन टर्मिनॉलॉजी महत्वाच्या आहे. एक आहे लीड आणि दुसरी आहे लिफ्ट. तर लीड जी आहे ती जनरली 30 मीटर घेतली जाते आणि लिफ्ट जी आहे ती जनरली 15 मीटर घेतली जाते. ही महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आता तर पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की लीड काय आहे आणि लिफ्ट काय आहे, तर त्याला आपण पुढच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. तर महत्वाचं हे होतं की अर्थवर्क रिलेटेड जेवढे आयटम्स आहेत ते आपण कोणत्या युनिट्स मध्ये आपण मेजर करतात, तर हे तुम्हाला आय थिंक पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे. बघा, हे डिस्कस करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, लेक्चर पॉज करून त्या गोष्टी नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. ज्या ज्या नोट्स तिथे दिसत आहे, आपण नोट्सची पीडीएफ तर पुरवणारच आहोत, तसं तुम्हाला मी देणारच आहे. पण त्या ज्या काही बोर्डवर जे तुम्हाला महत्वाच्या गोष्टी मी सांगत आहे, ते तुम्हाला व्यवस्थित सायमल्टेनियसली नोट डाऊन करून घ्यायचं आहे आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके. आता पुढच्या सेशन मध्ये आपण पुढचे जे काही आपले काम आहे, बघा लक्षात घ्या, आपण हे सगळं सुरुवातीला बघताना काय बघितलं, फक्त अर्थवर्क बघितलं, बरोबर ना. मग बाकीचे जे कॉन्क्रीट आहे, ब्रिक आहे, स्टोन मेसनरी आहे, या रिलेटेड पण आपण पुढच्या सेशन मध्ये एक एक सेशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ओके. सो इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. बाकीच्या उरलेल्या गोष्टी पुढच्या सेशन मध्ये डिस्कस करूया. थांबूया. थँक्यू व्हेरी मच.